अजितदादांचा आता मृत्यू झाला त्यानंतर आता सुनेत्रा पवार पक्षाची धुराई स्वतःकडे ठेवणार अशी माहिती आहे. आणि राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे आणि आज त्यांचं उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथविधी आहे. खरं तर हा अजितदादांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. कोण नेता असणं, कोण अध्यक्ष असणं आणि कोण उपमुख्यमंत्री असणं. आणि अशी संधी त्या घेत असतील किंवा त्यांना दिली जात असेल तर मला असं वाटतं अजितदादाचा वारसा चालवायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस जो निर्णय घेईल त्यामागे आम्ही उभे राहू असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. जो निर्णय घ्यायचा आहे तो राष्ट्रवादी पक्ष घेईल असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. बरोबर आहे ना. त्याच्यात काय देवेंद्र फडणवीस त्याच्यात काय करणार. शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस त्यांचे जे आमदार आहेत सगळे 40 काय हे सगळे मिळून जो निर्णय घेईल तोच सरकारमध्ये असेल किंवा भारतीय जनता पार्टीला असेल किंवा सरकारला असेल तो मानावं लागेल. भारतीय जनता पार्टी थोडी सांगू शकते की याला नेता करा त्याला नेता करा. हे काय भारतीय जनता पार्टी सांगण्याचा भारतीय जनता पार्टीला कोणताच नैतिक अधिकार राहणार नाही. त्यामुळे देवेंद्रजी बोलले ते काही चूक बोलले असं मला नाही वाटत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांच्या पक्षात सुप्त संघर्षाची नांदी देखील पाहायला मिळते. शरद पवारांच्या पक्षातून विलीन करण्यासाठी आग्रह आहे तर राष्ट्रवादीनं मात्र राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री ठरवण्याचे प्राधान्य दिले. दोन परिवार पण येते. जसे दोन पक्ष आहेत तसे परिवार पण आहेत. कारण आपण त्याच्यात काही बोलणं आत्ताच्या घडीला कारण अजितदादा गेल्यामुळं आपण अजूनही दुःखाच्याच छायेत आहोत. त्यामुळे आत्ताच फार राजकीय इच्छा आणि इच्छेचे प्रश्नावर मतं व्यक्त करणं कोणीही वाटतं फार योग्य होणार नाही. थोडा काळ जाऊ द्यावा. काळच याला उत्तर देत राहील असं मला वाटतं. शरद पवार असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी 12 तारखेला एकत्र येणार होते. त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील ही चर्चा करत होते. परंतु दोन्ही पक्ष एकत्र यावे यात कोणी मिठाचा खडा टाकला असे प्रश्न उपस्थित केला. कोणी एकत्र येत असेल तर त्याला कोणी विरोध करायचा काही कारण नाही. ज्याच्या त्याचा तो विचाराचा प्रश्न असतो. आणि जर दोन आपल्याकडे काय मिया बाबा राजे तो क्या करेगा काजी आपल्याकडे अशी म्हण आहे. त्यामुळे दोन्ही एकत्र येत असेल तर कोणाच्या मिठाच्या खड्याला कोणता अर्थ राहणार आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार असं म्हटले की सुनेत्रा पवार शपथ घेणार हे त्यांना माहीत नव्हतं. तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. तर तटकरे आणि पटेलांच्या पुढाकाराने हा निर्णय आहे आणि सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. त्यांना माहीतच नव्हतं शपथविधी होणार. तटकरे आणि पटेल हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. पटेल तर दिल्लीत ही माहिती, मुंबईत ही माहिती आहे. तटकरे सुनीलजी तटकरे हे सुद्धा माहिती. हे दोन व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे. त्याच्यामुळं आता तटकरे प्रदेशाध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल मला वाटतं काहीतरी त्यांचे पक्षाचे काहीतरी नेते आहेत. मला माहीत नाही काय पदाधिकारी आहेत. परंतु हे लोक कसे असतात हे दोन तरी मी बाकीच्या लोकांविषयी बोलणार. बाकीचे लोक पॉलिटिकली वेगळ्या पद्धतीनं नेतृत्व करणारे आहेत. परंतु हे दोन अतिशय व्यावसायिक पद्धतीनं राजकारण करणारे लोक आहेत. त्यामुळे यांच्या इंटरेस्टचाच माणूस त्या खुर्चीवर असावा असं यांचं मत सगळीकडे असतं. सुनेत्रा वहिनीविषयी तसं बोलणार नाही कारण शेवटी त्यांचा अजितदादांनी निर्माण केलेलं ही तसं पाहायला गेलं तर व्यक्तिगत ताकदीच्या बळावरच त्यांनी निर्माण केलं आहे. त्यामुळे त्यांचा तिथं नैतिक अधिकार आहे. त्याच्याविषयी काही मला असं वाटत नाही बोलावं. तोच विषय आहे की सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर तात्काळ गटनेत्याची पदी निवड, उपमुख्यमंत्री पदावर निवड हा अंतिम निर्णय NCP कोर कमिटीचाच आहे. 2 NCP एकत्रीकरण जी चर्चा चालू होती ती मुद्दाम काही जण घडू पाहत होता असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली केल्या गेल्या. सुनेत्रा पवार यांना DCM करणे आणि NCP पार्टीचा अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांच्याच भूमिकेतून झाल्याची माहिती आहे. असू शकतं. त्याच्या पक्षाचा निर्णय ना. शेवटी काय ते काय दुसऱ्याला राष्ट्रीय अध्यक्ष करणार होते का.
समजा शरद पवार आणि त्यांचा पक्ष एकत्र जरी येणार असला ते काही सुप्रियाताईंना किंवा रोहित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष कसे करणार? करूच शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतं जो निर्णय झालेला आहे तो मानला पाहिजे. उगाच त्याच्यात खल करण्यात काही अर्थ नाही. सरकारकडे पाशवी बहुमत आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शक्तीसाठी एवढी घाई का? सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे हा सवाल उपस्थित केला. त्यांचं ते मत असेल, परंतु लोकभावना पाहता उगाच याला फाटेपुढे फुटण्यापेक्षा त्वरित निर्णय झालेला बरा, ही भूमिका सुद्धा काही जणांची असू शकते आणि ती भूमिका चुकीची आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण झालं असतं तर सर्व सूत्र ही शरद पवार यांच्या हाती गेले असते. यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही नेते सुनेत्रा पवार यांच्या हातात या सर्व पक्ष देण्याच्या हालचालीसाठी हे प्रयत्न चालू आहेत, अशी चर्चा काही असू शकते राजकारणात, परंतु तो पक्ष क्लिअर अजितदादांचाच आहे ना. त्यात पवार साहेबांचा काही हस्तक्षेप असायचं काही कारण नाही. ठीक आहे, पवार साहेबांना मानणारे लोक असू शकतात, परंतु तो पक्ष क्लिअर अजितदादांचाच आहे. त्याच्यातले लोक भले शरद पवार साहेब असले पाहिजे म्हणतील, परंतु जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत कोणी इकडे जाऊ शकत नाही, एवढं तर कळतं एकंदर सगळ्यांच्या मनोवृत्तीवर. राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा पवार परिवारामधूनच करा. एनसीपीच्या विलिनीकरणाबाबतही पवार कुटुंबियांचं म्हणणं विचारात घ्या, असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप दिल्याची सूत्रांची माहिती आहे. तो कोणत्याही पक्षाच्या इंटरनल कामकाजात कोणत्याही दुसऱ्या पक्षांनी इंटरफेअर करू नये असं मला वाटतं. भले तो पवार साहेबांचा पक्ष असेल, भले अजितदादांचा पक्ष असेल, त्या पक्षाचे निर्णय ते पक्ष घेत असतात. त्यांची सिस्टीम असते प्रत्येक पक्षाचे निर्णय घेण्याची. भारतीय जनता पार्टी असेल किंवा वेगवेगळे पक्ष असेल, त्यांच्या सिस्टीम वेगळ्या आहेत, या पक्षाच्या सिस्टीम वेगळ्या आहेत. मला वाटतं त्या सिस्टीमनुसार तो पक्ष काम करतो आणि त्याला ते करू दिलं पाहिजे. अकोल्यात 7 मुस्लिम नगरसेवकाच्या आशीर्वादानेच भाजपची सत्ता आहे, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं. फक्त मुस्लिम का कोणता मुस्लिम पक्ष हा मला माहिती नाही, परंतु मुस्लिमांनी पाठिंबा दिला असेल तर त्याच्यात कोणी घेतला असेल तर ते काही चुकीचं नाही. परंतु MIM सारख्या किंवा एखाद्या जातीयवादी संघटनेचा जर पाठिंबा असेल तर तो चुकीचा आहे असं मला वाटतं. भिवंडीतील समाजवादी पक्षाचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल आहेत. राज्यात आणि केंद्रात तिजोरीचा ठणठणा आणि खापर लाडक्या बहिणीवर फोडला जाते, असं नाना पटोले यांनी म्हटलं. भिवंडीतील समाजवादी पार्टी भारतीय जनता पार्टीच ऑपरेट करते, त्याच्यामुळे ते नॉट रिचेबल असणं काही मोठं आश्चर्याची बाब नाही आहे. आता मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु भिवंडीतील समाजवादी पार्टी भारतीय जनता पार्टीच ऑपरेट करते, एवढं मी जबाबदारीनं बोलतो. अजित पवार यांचा जो अपघात झाला आहे त्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असं काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांनी मागणी केली, इतर मागणी करतात. या विषयाची सखोल चौकशी व्हावी. विमान प्राधिकरण असेल, विमान कंपनी असेल, तिथली एअर स्ट्रिप्स असेल, वैमानिक असेल, या सगळ्यांच्या चौकशा झाल्याच पाहिजे. कारण अशा पद्धतीनं जीव काही एवढे स्वस्त होता कामा नये. प्रशासनाच्या किंवा नियमावलीच्या हलगर्जीपणामुळं, म्हणून या सगळ्या प्रकरणाची उच्चस्तरीय सगळ्या अँगलनी चौकशी व्हावी. नाही तर 2 दिवसात आता तो अहमदाबादचा अपघात झाला, काय त्याचे रेकॉर्ड अजून काही आलं का रिपोर्ट? तर काहीच आलेले नाही. कारण विमानातल्या बिघाडामुळंच हे झालं हे स्पष्ट दिसतंय. वैमानिकाच्या किंवा विमानातल्या बिघाडामुळं ह्या गोष्टी झालेल्या स्पष्ट दिसतंय. कारण तिथले जे गावकरी सांगतात, तिथली जी सत्यता आहे, विमान गिरट्या घालत असताना जो आवाज होत होता त्याच्यामुळे विमानात बिघाड झाला होता आणि विमानातून बिघाडानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर विमानात बिघाड कसा होतो याचा अर्थ ही विमान कंपनी पण जबाबदार आहे ना त्याला. सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्यास पार्थ पवार राज्यसभेवर जाणार अशी चर्चा आहे. अजून या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर विचार करावा. सुनेत्रा पवार ज्यावेळेस
विधानसभा किंवा विधान परिषदेत निवडून येतील त्याच वेळेस राज्यसभेचा ते राजीनामा देतील, तोपर्यंत देणार नाही.